नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून बोर्ड परीक्षेच्या संदर्भात 9/1/2026 रोजी एक परिपत्रक आलेलं आहे. महत्त्वाचं परिपत्रक आहे आणि हे सर्व कोणासाठी पाठवण्यात आलेले पहा, इथं 7 मुद्दे आहे. 7 जणांसाठी हे परिपत्रक पाठवण्यात आलेलं आहे. महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालने महाराष्ट्र शासन, विभागीय प्रसिद्धी उपसंचालक पुणे नागपूर हे सगळ्या प्रकारचे विभाग, संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई, संचालक आकाशवाणी मुंबई केंद्र नवीन प्रसारण भवन, त्यानंतर संचालक आकाशवाणी केंद्र सगळे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई जळगाव रत्नागिरी सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा नाशिक आणि मान्य संपादक वृत्तवाहिन्या सर्व प्रकारच्या सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी ह्या सर्वांसाठी हे पत्र पाठवण्यात आलेले आहे. आणि पत्राचा विषय पहा, अतिशय महत्त्वाचा. फेब्रुवारी-मार्च 2026च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वीच्या परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत म्हणजे हॉल तिकीट तुमचे मिळणार आहे त्याच्या संदर्भातले हे परिपत्रक. फेब्रुवारी-मार्च 2026मध्ये घेण्यात येणारी जी परीक्षा आहे 12वीची, त्या परीक्षांची प्रवेशपत्र हॉल तिकीट जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याबाबत हे प्रकटन आहे. आणि त्याच्या संबंधात जी काही माहिती आहे ती सोबत जोडलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सदर प्रकटनास आपल्या कार्यक्षेत्रातून म्हणजेच ज्या ज्या काही आपल्याकडे पेपर्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल, टी व्ही असेल, सगळ्या प्रकारच्या ज्या काही वाहिन्या आहेत त्यांच्या प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये बातम्यांच्या वेळी विनामूल्य म्हणजे कुठलेही पैसे न देता तुम्हाला ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे असं परिपत्रक ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर आता परिपत्रकात काय आहे ते पाहू. छान असं बरेचसं मोठं परिपत्रक ह्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. प्रकटन म्हटलंय विषय आहे फेब्रुवारी-मार्च 2026च्या 12वीच्या परीक्षांच्या आवेदनपत्रांच्या बाबतीत. इथे म्हटले, महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांसाठी सूचित करण्यात येते की 12वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026साठी विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानं फेब्रुवारी-मार्च 2026च्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या वेबसाईटवरती सोमवार दिनांक 12/1/2026 पासून ॲडमिट कार्ड डाउनलोड करून देण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. म्हणजे 12 तारखेला हे हॉल तिकीट शाळा महाविद्यालयांना डाउनलोड करण्यासाठी मिळणार आहे. म्हणजे तुमच्या हातात 12 तारखेला मिळणार नाही, त्याला वेळ लागेल. पाहूयात किती वेळ आहे त्याला. पुढं बरीचशी माहिती आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात येत आहेत. पहिली फेब्रुवारी-मार्च 2026साठी सर्व विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय 12वी आवेदनपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. पहिली सूचना. दुसरी सूचना, हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही शुल्क घ्यायचे नाही. म्हणजे विद्यार्थ्यांना कुठलेही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत. सदर प्रवेशपत्र प्रिंट काढून मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या शिंका उमटून स्वाक्षरी करून ते देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पेड स्टेटस प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्र पेड स्टेटसमधून दिसणार आहेत. विलंबाने ज्यांनी फी भरलेली असेल त्यांच्यासाठी एक्स्ट्रा सीट नंबर जे आहे तिथं विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र एक्स्ट्रा सीटमधून उपलब्ध होतील. हे आहे शिक्षकांसाठी शाळांसाठीची सूचना. डाउनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव, आईचे नाव, जन्मतारीख व इतर दुरुस्त्या असल्यास सदर दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करायच्या असून कोणत्याही ॲप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामधून दुरुस्ती शुल्क भरून म्हणजे फुकट नाही होणार, तुम्हाला इथं पैसे भरावे लागेल. दुरुस्तीसाठी पैसे आहेत. विभागीय मंडळाने मान्यता पाठवल्यानंतर त्यामध्ये चेंजेस होईल आणि करेक्ट झालेले ॲडमिट कार्ड लिंकमध्ये तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील. विषय आणि माध्यम बदल असेल तर प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य ती कार्यवाही किंवा दुरुस्ती करायची. फक्त विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव आणि जन्मतारीख हे जर चुकलं असेल तर तुम्हाला तिथं दुरुस्तीला पर्याय आहे. बाकी विषय किंवा माध्यम चुकलं असेल तर ते बोर्डाशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर 6वा आहे, आवेदनपत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले नाही. अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतरच त्यांना स्टेटस अपलोड होऊन लेट पेड स्टेटस ॲडमिट कार्ड असं एक ऑप्शन आहे. तिथून ते तुम्हाला लेटचे ॲडमिट कार्ड मिळणार आहेत.
प्रवेशपत्रावरील फोटो जर चुकला असेल तर त्यावेळेस विद्यार्थ्यांचा फोटो प्रत्यक्षात घेऊन तो चिटकवायचा आहे आणि त्यावरती मुख्याध्यापकाने किंवा प्राचार्याने शिक्का मारून सही करायची. म्हणजे चुकीचा फोटो आला असेल तर तिथं तुम्ही वरतून त्याच्यावरती एक फोटो विद्यार्थ्याचा चिटकून त्याच्यावरती प्राचार्याने सही करायची. प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडून गहाळ झालं, एखाद्याला दिलं शाळेने, एकदा प्रिंट काढून दिला, परत तुम्ही हरवले असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय सुविधा आहे, तर इथं सांगितले उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा लिहायचा आणि ते विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. तरी फेब्रुवारी 2026च्या 12वी परीक्षेच्या प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करायची आहे. अशा पद्धतीचे हे परिपत्रक होतं. आणि मित्रांनो, अगदी 12वीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, याचे हे संकेत, आणि तुम्हाला लवकरच आता हॉल तिकीट उपलब्ध होतील. त्याच्यावरती सर्व पेपरचे टाईमटेबल असतील, सर्व माहिती असेल. त्यामुळं बोर्ड परीक्षेची तयारी आपण सुरू करावीत. अजूनही तुमच्याकडं वेळ आहे. तयारी केली, तुम्ही स्वतः प्रयत्न केले तर नक्कीच चांगले यश तुम्हाला या परीक्षेत मिळेल आणि ते यश तुम्ही मिळवावं अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि सर्वांना शुभेच्छा. येणाऱ्या परीक्षेसाठी चांगली तयारी तुमच्याकडून व्हावी, चांगले पेपर तुमच्याकडून लिहिले जावेत आणि चांगले मार्क मिळून तुम्ही शाळा, महाविद्यालय, शिक्षक, पालक सर्वांचं नाव मोठं करावं. सर्वांना शुभेच्छा. थांबूयात. अशीच एखादी महत्त्वाची न्यूज घेऊन आपण येणारच आहोत. तोपर्यंत